आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। खेळ आहे ना, बायका पडतात, तसंच आमचंही झालं। माझा हात चुकून सटकला आणि स्वानंदी पडली, पण यावेळी तिने स्वतःला सांभाळायला हवं होतं ना। प्रेग्नंट आहे ती, स्वतःचं वजन तोल तिने सांभाळायला हवा होता, पण नाही। फुगडी खेळायची हौस होती तिला, खेळायला लागली फुगडी आणि मग पोटावर पडली। यात माझी काही चूक नाहीये डॅड, तो फक्त एक ऍक्सिडेंट होता। यात फक्त स्वानंदीची चूक आहे। 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे, नव्हती खेळायची फुगडी। मणी, तुझ्या बायकोला सांभाळा, माझ्यावर आरोप नाही करायचे नेहमी तू। संचिता वास, स्वानंदीला जो त्रास झाला, तिच्या जीवावर बेतलं, यासाठी अप्रत्यक्षपणे का होईना पण जर तू जबाबदार असशील तर तुला त्याची शिक्षा मिळायलाच हवी। डॅड, पण का? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे संचिता? शालिनी, मी तुमचाच नियम संचितासाठी वापरायला सांगतो। आजवर जेव्हा जेव्हा स्वानंदीकडनं चूक झाली तेव्हा तुम्ही दोघींनी मिळून तिला शिक्षा दिली। मग आता जेव्हा संचिताकडनं कुठली चूक झाली, ती सुद्धा गंभीर चूक, तेव्हा तिला शिक्षा मिळायला नको तुमच्या न्यायानुसार? मग शालिनी, काय शिक्षा देणार आहात तुम्ही संचिताला? अहो, असं काय करता? संचिता आपली सून आहे, मुद्दाम नाही ना केलं तिने। आता चूक झाली, त्याला काय करणार आपण? विषय कशाला वाढवता उगाच? असं संचिता आपली सून आहे तशी स्वानंदी आपली सून आहे। मग तिच्या बाबतीत जो नियम लागू तो संचिताच्या बाबतीतही लागू करायचा। जर स्वानंदीच्या चुकीला माफी नाही तर मग संचिताच्या चुकीलाही माफी मिळणार नाही। शालिनी, तुम्हाला जर कुठली शिक्षा सुचत नसेल तर मी सांगू? संचिता, स्वानंदीला बोलणं, तिचा अपमान करणं हे खूप सोपं आहे, पण स्वानंदीनं ह्या घरासाठी जे जे केलंय ना ते करणं तुझ्यासाठी कठीण आहे। आणि जर ते समजून घ्यायचं असेल तर तुला तिच्या भूमिकेत शिरावं लागेल। आणि संचिता, स्वानंदी जोपर्यंत बरी होऊन हॉस्पिटलमधनं घरी येत नाही